महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात वसलेले औंढा नागनाथ मंदिर हे एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र असून भारतीय प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग म्हणून या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व आहे. येथे इतिहास, पुराणकथा आणि भक्तिभाव यांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळते. हे स्थान केवळ भाविकांसाठीच नव्हे, तर इतिहास आणि संस्कृतीची आवड असणाऱ्यांसाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. मंदिर परिसरात प्रवेश करताच शतकानुशतके जपल्या गेलेल्या परंपरांचा अनुभव येतो. मंत्रोच्चारांचा नाद, प्राचीन शिल्पकलेचे सौंदर्य आणि भक्तिमय वातावरण मनाला एक वेगळीच शांती देते. त्यामुळे औंढा नागनाथ हे श्रद्धेचे केंद्र असण्यासोबतच सांस्कृतिक वारशाचे प्रतीक ठरते. औंढा नागनाथ मंदिराचा संबंध महाभारतातील काळाशी जोडला जातो. पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांच्या अज्ञातवासात युधिष्ठिराने बांधले होते. त्यामुळे या मंदिराला अत्यंत प्राचीन इतिहास लाभलेला आहे. शतकानुशतके या मंदिराने वैभव आणि विध्वंस दोन्हीही पाहिले आहेत. 13व्या शतकात यादव राजवंशाने या मंदिराची पुनर्बांधणी केली. यावेळी हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा वापर करण्यात आला. मजबूत दगडी बांधकाम, सूक्ष्म कोरीव काम आणि भक्कम रचना ही या शैलीची वैशिष्ट्ये आजही मंदिरात स्पष्टपणे दिसून येतात. औंढा नागनाथ मंदिर परिसर अत्यंत भव्य आहे. मंदिराच्या भिंतींवर पौराणिक कथा, देवता, अप्सरा, फुलांच्या नक्षी अशा अनेक सुंदर शिल्पकृती कोरलेल्या आहेत. प्रत्येक शिल्पात कलात्मकता आणि भक्तिभाव दिसून येतो. इतिहासातील आक्रमणांमुळे काही भागांचे नुकसान झाले असले तरीही मंदिराची पवित्रता आणि महत्त्व आजही तितकेच अबाधित आहे. औंढा नागनाथ मंदिर वर्षभर खुले असले तरी ऑक्टोबर ते मार्च हा काळ भेटीसाठी सर्वात योग्य मानला जातो. या काळात हवामान सुखद असल्यामुळे दर्शन आणि आसपासचा परिसर फिरणे आरामदायक होते. मंदिर दर्शनासाठी श्रावण महिना आणि महाशिवरात्री हा बेस्ट टाइम ठरतो. तुम्हाला शांत आणि सोयीस्कर दर्शन घ्यायचे असेल तर हिवाळ्यात मंदिराला भेट देणे अधिक योग्य ठरते. तर धार्मिक आणि आध्यात्मिक ऊर्जेचा सर्वोत्तम अनुभव घ्यायचा असल्यास महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे येणे अविस्मरणीय ठरते. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचे गर्भगृह हे जमिनीखाली आहे. शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांना पायऱ्या उतराव्या लागतात. औंढा नागनाथ मंदिर हे केवळ दर्शनाचे स्थान नसून एक शक्तिशाली आध्यात्मिक केंद्र आहे. वर्षभर येथे भाविकांची गर्दी असते, मात्र सणांच्या काळात वातावरण अधिकच भक्तिमय होते. महाशिवरात्री हा येथील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. फेब्रुवारी-मार्च महिन्यात साजऱ्या होणाऱ्या या दिवशी भाविक रात्रभर जागरण, रुद्राभिषेक आणि भजन कीर्तन करतात. श्रावण महिना हा देखील अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात बेलपत्र अर्पण करून तसेच अभिषेक करून भक्त आपली श्रद्धा व्यक्त करतात. औंढा नागनाथ मंदिर संत नामदेवांच्या जीवनाशीही जोडलेले आहे. एका प्रसंगी जातीय कारणामुळे त्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. मात्र संत नामदेवांनी मंदिराबाहेर बसून भक्तिभावाने अभंग गाण्यास सुरुवात केली. त्यांच्या निष्कलंक भक्तीने प्रसन्न होऊन मंदिराचा मुखभाग त्यांच्या दिशेने वळला अशी श्रद्धा आहे. ही कथा भक्तीच्या सामर्थ्याचे आणि ईश्वराच्या सर्वसमावेशक स्वरूपाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे हे मंदिर केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि आध्यात्मिक संदेश देणारे स्थान ठरते.
औंढा नागनाथ मंदिर येथे पोहोचणे सोपे आहे. मंदिरापासून नांदेड एअरपोर्ट सुमारे 61 किलोमीटर अंतरावर असून औरंगाबाद एअरपोर्ट जे 204 किलोमीटरवर आहे, हा एक दुसरा ऑप्शन आहे. जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर हिंगोली हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जे मंदिरापासून 25 किलोमीटरवर आहे. तर परभणी रेल्वे स्टेशन हा एक दुसरा ऑप्शन आहे. परभणी रेल्वे स्टेशन हे मंदिरापासून 50 किलोमीटरवर आहे. बाय रोड प्रवास करणाऱ्यांसाठी एसटी बसेस आणि प्रायव्हेट वाहनांची चांगली सुविधा उपलब्ध आहे. मित्रांनो, इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप महत्वाचं आहे. नागनाथ ज्योतिर्लिंग या नावावर अनेकांना गोंधळ होतो. धार्मिक ग्रंथामध्ये नागेश्वर ज्योतिर्लिंगाचा उल्लेख गुजरातमधील द्वारकेजवळ आढळतो. मात्र महाराष्ट्रातील औंढा नागनाथ हे मंदिर अतिशय प्राचीन असून स्थानिक परंपरा, संत नामदेवांची कथा आणि हजारो वर्षांची अखंड शिवपूजा यामुळे अनेक भक्त याला नागनाथ ज्योतिर्लिंग म्हणतात. म्हणून ग्रंथानुसार नागेश्वर आणि श्रद्धेनुसार औंढा नागनाथ. पण भक्तांसाठी महत्वाचं हेच आहे की भगवान शिव सर्वत्र एकच आहे. हर हर महादेव. औंढा नागनाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे. येथे भेट देणे म्हणजे श्रद्धा, शांतता आणि इतिहासाचा एकत्रित अनुभव घेणे. भगवान शंकराच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर औंढा नागनाथला भेट देणे नक्कीच अविस्मरणीय ठरते. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.